हॅलो गाईज, स्वागत आहे आपलं व्ही पी ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती. गाईज हे नवीनच चॅनल आहे, तर आशा आहे मला की तुम्ही सर्वजण सपोर्ट कराल. तर आजचा आपला हा व्हिडिओ असा आहे, लाडकी बहीण योजने, जो की लाडकी बहीण योजना होती महाराष्ट्र सरकारची. तर त्याच्यामध्ये काय झालेलं होतं, याआधी KYC चालू होती. बट काय लोकांचा प्रॉब्लेम हा झाला आहे, KYCची डेट निघून गेली आणि काही लोकांनी म्हणजे KYC केलेलीच नाही आहे. तर काही लोकांचे हप्ते नाहीत आले, किंवा काही लोकांनी KYC केली, कंप्लीट केली, बट तरी पण त्यांचे हप्ते वगैरे आलेले नाही आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की काय करायचं याच्यानंतर त्यांचं पेमेंट स्टेटस, जे पेमेंट स्ट्रक्चर आहे, ट्रान्झॅक्शन, ते कसं चेक करायचं. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पेमेंट स्ट्रक्चर बघण्यासाठी आपल्याला लाडकी बहीणची जो ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जावं लागेल. त्यासाठी जे आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून जे काही ब्राउझर तुम्ही यूज कराल असाल, मी सजेस्ट करणार की क्रोम ब्राउझर यूज करा. असेल तर क्रोम ब्राउझरला ओपन करूया. हे बघा, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. ते जे सर्च बार आहे तिथं सर्च करा लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर महाराष्ट्र सरकारची गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला फर्स्ट नंबरलाच शो होईल. बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसेल, जी की गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, ती आपल्यासमोर अशी दिसेल. त्यानंतर जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सुरू झालेले होते त्यावेळेस काही लोकांनी मोबाईलवरती भरलेले आहेत या पोर्टलला. तर ज्यांनी फॉर्म फिलअप केलेला असेल पोर्टलला, तर त्यांच्याकडं जे पासवर्ड वगैरे असतो अर्जदार लॉग इनचा, नाही का, ते पासवर्ड वगैरे इथं फिलअप करायचं. आणि ज्यांनी नाही भरलेलं असेल पोर्टलला, तर त्यांनी काय करायचं ते पण तुम्हाला सांगणार, बट व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. अर्जदार लॉग इनला क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येतो आहे मोबाईल नंबर आणि पासवर्डचा. मोबाईल नंबर टाका. आणि पासवर्डला जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट केलेला होता स्टार्टिंगला, तेव्हा जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला असेल तोच पासवर्ड इथं यूज करायचा खाली. आणि खाली कॅप्चा टाकायचा. बघा, इथं कॅप्चा टाकायचा. कॅप्चा आहे 317197. यानंतर लॉग इन या बटनाला प्रेस करायचं. प्रेस केल्यानंतर बघा, आपलं लॉग इन सक्सेस झालेलं आहे गाईज. म्हणजे पासवर्ड आणि आपला जो मोबाईल नंबर असतो तो यूज करून आपण इथं लॉग इन सक्सेस केलेला आहे. आणि इथं आता दोन ऑप्शन्स मिळत आहेत, केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, म्हणजे त्याची माहिती. तर आपल्याला काय करायचं आहे, केलेला अर्ज जिथं आपण जो फॉर्म इथं सबमिट आणि ज्याचं आपल्याला चेक करायचं आहे, तर ते केलेल्या अर्जाला क्लिक करा. केलेल्या अर्जाला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण जेवढे फॉर्म फिलअप केलेले असतील आपल्या ID वरनं, ते फॉर्म सगळे समोर दिसतील. फॉर एक्झाम्पल बघा, माझ्या डिव्हाइसमध्ये हे सगळे फॉर्म मी फिलअप केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकाचं सांगतो. बघा, हिरा गोविंद मुकणे म्हणून आहेत, त्यांचा फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, बरोबर. आणि त्याच्या पुढं बघा, संजय गांधीमध्ये, म्हणजे संजय गांधीची जी योजना आहे त्यांचे पैसे त्यांना मिळतात का, तर नो आहे. त्याच्या पुढं ॲक्शन्समध्ये दोन ऑप्शन आहेत, एक व्ह्यू म्हणून आहे
जे डोळ्याचं चित्र दिसतं आहे ते व्ह्यू म्हणून आहे आणि त्याच्या बाजूला आहे ते पेमेंट स्ट्रक्चरचं आहे. तर व्ह्यूमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांची माहिती मिळेल सर्व, जे काही आपण जेव्हा फॉर्म फिलअप केला होता त्यावेळेसची सगळं आपण जे आधार कार्डची झेरॉक्स वगैरे जे काही टाकलं असेल त्यांची इन्फॉर्मेशन सगळी दिसते इथं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे पेमेंट स्ट्रक्चरचं त्याच्यावरती क्लिक करूया. हे बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांची जी ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे ते सर्व आपल्यासमोर आलेलं आहे, पेमेंट स्ट्रक्चर त्यांचं. ठीक आहे. ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघा, त्यांचं नाव आहे हिरा मुकणे. टोटल अमाऊंट ट्रान्सफर्ड, त्यांना किती पैसे आतापर्यंत मिळाले, त्यांना टोटल मिळाले 22,500. हे सगळं आपल्याला शो होईल, आपल्याला किती पैसे मिळाले त्यांना, किंवा मग तुम्ही ज्यांचा कोणाचा फॉर्म भरलेला असेल त्यांचं सगळी पेमेंट स्ट्रक्चर तुम्हाला दिसून जाईल असंच. हे बघा, त्यांचं लेटेस्ट जर चेक केलं आहे आपण 2025 12/31 म्हणजे 31 डिसेंबर 2025ला त्यांना 1,500 रुपये क्रेडिट झालेले आहेत. जे काही त्यांचं बँक डिटेल्स सर्व दिसतं आहे आणि त्याच्यासमोर पेड म्हणून आलेलं आहे. पेड म्हणजे त्यांना मिळाले आहेत. असे टोटल त्यांना 22,500 आतापर्यंत मिळाले. तर असं चेक करायचं. तुम्ही पण तुमचं असं चेक करा ज्यांचं फॉर्म तुम्ही फिलअप केला असेल त्यांचं. आणि जर काही लोकांचं असं आहे की पोर्टल नंतर सुरू झालं आहे, त्याआधी नारी शक्ती ॲप म्हणून होता. नारी शक्ती ॲपवरती जर आता तुम्ही चेक केलं लॉग इन करायचा प्रयत्न, तर लॉग इन होत नाही ते. तर त्यांचं जे तिथं फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म इथं दिसणार नाही. पोर्टलला ज्यांचे फॉर्म तुम्ही फिलअप केले तेच फक्त दिसणार, नारी शक्तीचे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा मेनूला यायचं आहे आणि इथं लॉगआउट करायचं आहे. ठीक आहे. लॉगआउट सक्सेसफुली झाल्यानंतर इथं वरती बघा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिसेल यांचा, जी यांची संस्था आहे गव्हर्मेंटची. एक मिनिट. हे बघा, स्टार्टिंगच्या पेजवरती यायचं बॅक करून आणि तिथं हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक म्हणून आहे 181. हे जे त्यांची संस्था आहे बालविकास मंत्री महिला बालविकास मंडळांची, तर त्याच्यावरती कॉल करायचा आणि त्यांना विचारायचं काय आहे तर ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतील की त्यांचे ऑफिसेस कुठे आहेत तुमच्या आजूबाजूला. तिथं जायचं आणि तिथं जाऊन इन्क्वायरी तुम्ही करू शकता त्या अर्जाची, जे नारी शक्ती ॲपवरती तुम्ही अर्ज केलेले असतील. कारण की त्याचं इथं तुम्हाला पोर्टलला काही दिसणार नाही पेमेंट स्ट्रक्चर वगैरे, तर तुम्हाला ते ऑफिसवरती जाऊनच बघावं लागेल. जर तुम्ही पोर्टलला केलं असेल तर पोर्टलला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकेल. ठीक आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना माहिती झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना माहिती नसेल कसं चेक करायचं पेमेंट स्ट्रक्चर वगैरे, ज्यांनी पोर्टलला फॉर्म भरलेला असेल त्यांना माहीत होईल. असेच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.